मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नामफलक आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी लावून प्रतिकात्मक नामकरण केले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्री पंचायत समिती प्रशासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक पोलीस बंदोबस्तात हटविला. सकाळी हा प्रकार आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी पंचायत समिती आवारात धाव घेतली. यावेळी पोलिसात आणि आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. तसेच नवीन इमारतीवरील सभागृहाला धर्मवीर संभाजी महाराजांचे नाव भाजपाने दिले होते, तेही नाव प्रशासनाने हटवले आहे. यामुळे आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. नूतन प्रशासकीय इमारतीला गुरुवारी मिरज तालुक्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव सकाळी 9 वाजता कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं. परंतु इथं असलेलं मनोवादी व जातीवादी प्रशासन, जिल्हा परिषदेचा जातीवादी CO विशाल नरवाडे, मिरज पंचायत समितीचा जातीवादी BDO किरण सायमोटे, मिरज पंचायत समितीच्या उपअभियंता पाटील मॅडम यांची काल बैठक झाली. आणि त्या बैठकीच्या दरम्यान ज्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या नावाचा फलक लावला त्या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी प्रक्रिया त्यांची चाललेली होती. परंतु या कार्यकर्त्यांचं जर गुन्हा दाखल झालं तर आतमध्ये जे सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव सुद्धा बेकायदेशीर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं जर आंबेडकरी कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे जिल्हा परिषदेचे जातीवादी CO आहेत विशाल नरवाडे ते सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होती, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मिरजेचा जो जातीवादी BDO आहे किरण सायमोटे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार होता. ज्या उपअभियंता पाटील मॅडम त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार होता. मग यांच्या डोक्यात प्लॅन असा झाला की यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आपल्यावर सगळ्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. त्यापेक्षा आपण रात्री गांडुळाची अवलाद आहे प्रशासन, ही गांडुळाची अवलाद, गांडूची अवलाद. कारण जर त्यांच्या धमक असती तर त्यांनी दिवसा बाबासाहेबांच्या नावाचा बोर्ड काढला पाहिजे होता. कार्यकर्त्यांनी दिवसा बोर्ड लावला आणि या बांडगुळाने रात्रीचा बोर्ड काढलाय आणि पळून गेल्यात. गांडीला पैरान पळून गेल्यात. सकाळपासून त्याला आम्ही फोन करत आहे, त्यांनी फोन बंद करून ठेवल्यात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी इथे येऊन सांगावं की तू बोर्ड बाबासाहेबांचा आम्ही काढलाय म्हणून. तुमच्यात जर हिंमत असेल प्रशासनात तर प्रशासनाने इथे येऊन जाहीर करावा की बाबासाहेबांच्या नावाचा दिलेला बोर्ड फलक जो होता तो फलक आम्ही मिरज पंचायत समितीच्या प्रशासनानं काढलाय म्हणून तुम्ही सांगा येऊन कार्यकर्त्यांना, तुमच्या जर धमक असेल तर. आणि काल पण तुम्हाला बाबासाहेबांचं नाव नको होतं जातीवाद्यांना, आजही नको आहे आणि उद्याही नको आहे. पण आंबेडकरी समाज बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी सन्मानानं लावणार. त्यासाठी कार्यकर्त्यांचं बलिदान केलं तरी सुद्धा चालणार. पण बाबासाहेबांचं नाव मिरज पंचायत समितीच्या इमारतीला सन्मानपूर्वक या ठिकाणी दिलं जाणार. आज काय केलं तुम्ही? आज या ठिकाणी समजलं सकाळी आज सगळेच आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती होती आणि आपापल्या गावामध्ये आपापल्या भागामध्ये सर्व कार्यकर्ते त्या जयंतीच्या कार्यक्रमात असताना
या ठिकाणी प्रशासनाने ही गोष्ट केलेली आहे, बाबासाहेबांच्या नावाचा फलक काढलेला आहे, ही गोष्ट समजली त्यावेळेला कार्यक्रम आटपून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. जो जातीवादी व्हिडिओ आहे त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ज्या डेप्युटी इंजिनियर पाटील मॅडम त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, इथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं कुणीही नाही. उलट यांची दडपशाही आहे की पोलीस प्रशासन लावून आम्हाला आत यायचं नाही, तुम्ही बेडू संघ बोला, इकडं बोला, तिकडं बोला, पोलिसांचा दबाव टाकायचा कार्यकर्त्यांच्यावर. पण पोलिसांच्या पण दबावाला भिणारी किंवा जी घालणारी आंबेडकरी समाज नाही. आम्ही आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी आम्ही इथं आलेलो आहे. असत नाही जोपर्यंत साहेब आम्ही बोलवणार तात्याला लावाय फोन बंद करून ठेवलाय. त्यांनी इथं यावं आणि सांगावं की आम्ही प्रशासनाने नाव काढले म्हणून. आणि आमची अशी मागणी आहे की याबाबत ज्यांनी कोणी नाव काढले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि पुढची दिशा काय असणार आहे याबाबत उद्या मिरज तालुक्यातील, मिरज शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक बोलवून सोमवारपासून या नावासाठी पुढची दिशा ठरवली जाणार आहे. जाहीर निषेध मिरज पंचायत जाहीर निषेध म्हणजे जिल्हा परिषदेचा जो शिव आहे विशाल नरवाडे, मिरज पंचायतीचा किरण सायमोदी व्हिडिओ आणि उपयंता पाटील मॅडम यांचा आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध आम्ही केलेला आहे. आता पण करतोय, उद्या पण करणार आणि परवा दिवशी पण करणार. जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत त्यांचा निषेध आंबेडकर समाजाच्याकडून होत राहणार. थोड्या दिवसापूर्वी प्रशासकीय इमारत जी आहे नवीन, त्याला समस्त आंबेडकरी समाजाच्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. पण आज सर्वप्रथम मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम असतात, आमची सगळी फुले शाहू आंबेडकर ही विचाराची लोक त्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. हे औचित्य साधून ज्या कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची ह्या लोकांना जर खरीच ॲलर्जी आहे तर त्यांनी येऊन आज तिथं आम्हाला सांगावं. आणि त्या निमित्तानं इथं ग्रामीण भागातले आपले तालुक्याचे सर्व नेते लोक या मिरज पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे. आमची फक्त एकच मागणी आहे, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एवढी ॲलर्जी का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथे येऊन आम्हाला द्या. एक तास झालं जर ग्रामीण भागातले आपले नेते ज्यांना ह्या काही लोकांना प्रशासनाचा अनुभव नाही आहे का, तुम्ही का या गोष्टी वारंवार बाबासाहेबांच्या नावाला विरोध करताय, या गोष्टी आम्हाला तुम्ही येऊन सांगा. जर येणाऱ्या काळामध्ये ह्याच गोष्टी परत घडत असतील, आज पोलीस प्रशासनाने अडवलंय आम्हाला, आम्ही भारतीय संविधानाचं आर्टिकल 19 जो आमचा फंडामेंटल राईट आहे त्या राईटच्या खालीच आम्ही या गोष्टी करायला लागलोय ना. आम्ही बेकायदेशीररित्या जर कुठली गोष्ट करत असेल तर त्याचं आम्हाला प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाने सांगावं. जर येणाऱ्या काळामध्ये किंवा आत्ता या आजच्या दिवशी जर आम्हाला उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचे तीव्र पडसाद उतरल्याशिवाय राहणार नाहीत, या ठिकाणी मी ग्वाही देतो.